हॅलो नेहा, मी परीशी बोललो तर खरंच चालेल ना तुला? तुझी नाही ना काही हरकत? काळजी नको करू, मी परीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तिच्या मनावर कसलाही विचित्र परिणाम होणार नाही हा विचार करूनच तिच्याशी बोलेन. मित्र म्हणून माझ्यावर इतका तरी विश्वास ठेव आणि बस मला एक संधी दे. हाय नेहा, सगळं ठीक? मी परीशी बोललो तर खरंच तुला चालेल ना? तुझी नाही आहे ना हरकत? काळजी करू नकोस, मी परीला कसलाही त्रास होऊ देणार नाही. पुढे तिला या सगळ्याचा काहीही त्रास होणार नाही हा विचार करूनच तिच्याशी बोलेन. मित्र म्हणून माझ्यावर इतका तर विश्वास ठेव आणि मला एक संधी दे. परांजपे इकडे काय करतो? अच्छा, हाच आहे का तो ज्याच्याशी लग्नासाठी नेहाला तयार करायची जबाबदारी काका काकूंनी तुझ्यावरती टाकली? माझ्या मानलेल्या बहिणीचा होणारा नवरा. चल बघूया. परांजपे, तुम्ही इथे कसे काय? हे आमचे बॉस समीर सर. सर हे परांजपे. हॅलो. काही काम होतं इकडे? मीटिंग होती? नाही, अशी मीटिंग नाही. मला वाटतं परांजपेंना माझ्याशी काही बोलायचं आहे. तुम्ही व्हा पुढे सर, मी आलोच. काय ते लवकर आटपा, मी आहे आता ऑफिसमध्ये. बाय सर. फारच कडक येतो तुमचे बॉस स्वभावाने. त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर. म्हणजे तुम्ही इथे कसे, काही काम होतं? काम असं नाही आहे, सहजच. खरं तर मुद्दामून तुम्हाला भेटायला आलो. असं म्हणतात की चांगल्या माणसांच्या सतत संपर्कात राहिलं ना की आपल्यात सुद्धा चांगले बदल व्हायला लागतात. नाही, खरंच काकू तुमचं एवढं कौतुक करत असतात ना की कधी कधी असं वाटतं की मीच यश असायला हवं. खरंच, पण तुमच्यासारखा मित्र आयुष्यात असणं हा खूप मोठा सपोर्ट आहे. पण काम काय होतं? तुम्ही बिझनेस फील्डमधली माणसं काम काय आहे याच्यावरती तुमचा फोकस असतो नाही का? मला काकूंनी असं सांगितलं की नेहाला माझ्याबद्दल सांगायला त्यांनी तुम्हाला सांगितलं. हे कळलं आणि मी खरंच निर्धास्त झालो. म्हटलं योग्य माणसाच्या हातात योग्य ते काम सोपवलं गेलेलं आहे. काय झालं त्याचं पुढे? बोललोय मी नेहाशी. अरे वा, चला तर मग तोंड गोड करूया. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणालात ना, तुम्ही नेहाशी बोललात. आता तुम्ही बोलल्यानंतर नेहा होच म्हणणार नाही का? म्हणून म्हटलं मी चला तोंड गोड करूया. कसं आहे परांजपे, नेहाच्या आयुष्यात परी पण आहे आणि नेहाचे सगळे निर्णय परीच्या भोवती आणि परीचा विचार करूनच असतात. हो, तोही एक प्रॉब्लेमच आहे म्हणा. प्रॉब्लेम नाही आहे तो प्रॉब्लेम नाही, तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काय आहे, परीला हे सगळं पटल्याशिवाय
नेहा कुठल्याही गोष्टीला होकार देणार नाही आणि हे सगळं परीला पटवणं तेवढं सोपंही नाही. बरोबर आहे तुमचं. म्हणूनच मला तुमची मदत हवी. कसं आहे, लग्न हा आयुष्यभरासाठीचा आणि खूप महत्त्वाचा निर्णय आहे. आणि खरं सांगू, मला नाही वाटत की नेहाजींनी फोर्सफुली त्यांच्या मर्जीविरुद्ध ह्या लग्नाला होकार द्यावा. म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणजे मी अक्षरशः एखाद्या शिष्याप्रमाणे तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालेन, पण प्लीज मला मदत करा. कराल ना? त्याला मदत करायच्या निमित्ताने मला बराच वेळ ह्याच्याबरोबर राहून अंदाज घेता येईल की हा परांजपे नक्की आहे कसा. मी नक्की प्रयत्न करेन. करीन नाही, आत्तापासून करा. अगदी आत्ता या क्षणापासून माझी केस तुमच्या हातात. तुम्ही वकिली करणाऱ्यांसाठी प्रत्येक गोष्ट ही एक केस असते नाही का? एक्सक्यूज मी. हॅलो. काकू मी काकू काकू काय बोल ना. नाही काकू, म्हणजे तुम्ही दिलेली जबाबदारी मी नक्की पार पाडणार. माझा जीव भांड्यात पडला बघ. माझं काही तिने ऐकलं नसतं. जवळच्या मित्रांनी सांगितलं की फरक पडतो. काकू, परी आहे का तिथे? आहे ना. चिडल्या आहेत बाई. चिडली आहे का बरं? ते आता तूच विचार. परी परी घे, फ्रेंडचा फोन आहे. हाय. हाय फ्रेंड, काय झालं बच्चा, का चिडली आहे? बघ ना फ्रेंड, काय झालंय. आई मला प्रोजेक्ट बनवायला हेल्पच नाही करत आहे. आता मला स्कूल मध्ये पनिशमेंट मिळणार. टीचर माझ्यावर रागवतील. हे बघ, असं चिडायचं नाही. अँड डोंट वरी, मी आहे ना, मी तुला मदत करतो. वाव, खरंच? एकदम खरं. म्हणजे तू पण खुश आणि परी खुश झाली की आई पण खुश. ये ये ये. नक्की या हेल्प करायला. नक्की येतो. आणि बच्चा, मी येताना ना एक न्यू फ्रेंड पण घेऊन येतो. न्यू फ्रेंड? हो, आल्यावर सांगतो तुला. ठीक आहे? बाय. ये न्यू फ्रेंड, न्यू फ्रेंड, ये. खरं तर तुम्ही वकील व्हायला हवं होता. असो, निघूया आपण. हो हो, मी तयारच आहे. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. हो, मी पुढे गाडी काढतो.